मुंबईमध्ये तापमान दिवसेंदिवस वाढते आणि याच वाढत्या तापमानाचा फटका आता मुंबईतील रस्त्यांवर सुद्धा बघायला मिळतोय। मुंबईत रस्ते दुरुस्त करताना अनेक ठिकाणी डांबराचे पॅच टाकण्यात आले आहेत आणि उन्हामुळे रस्त्यांच्या या पॅचवरील डांबर वितळायला सुरुवात झाल्याचं बघायला मिळतं। दरम्यान या वितळलेल्या डांबरामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना चांगलाच त्रासही जाणवतोय। मुंबईतील वाढती उष्णता आणि वाढता तापमानातील पारा याच्यामुळे मुंबईकर नागरिकांचे जनजीवन एकच हालाकीचे असताना त्यांना उन्हाच्या झळा आहेत त्या सोसाव्या लागत आहेत आणि त्याचाच दुसरा परिणाम म्हणजे मुंबईतील रस्त्यावरती होताना पाहायला मिळते। मुंबईतील रस्त्यांवरती काही ठिकाणी अशा प्रकारे डांबराचे पॅच आहेत ते करण्यात आलेले आहेत, परंतु याच डांबराच्या पॅचवरून आहेत त्या गाड्या गेल्याच्या नंतर त्यांच्यावरती मात्र या गाड्यांच्या टायरचे निशाण आहेत ते आता उमटायला कुठेतरी सुरुवात झालेली आहे आणि एवढं तापमान आहे ते मुंबईतील सध्या वाढत चाललेलं आहे। जवळपास 35 ते 40 अंश सेल्सिअसमध्ये या ठिकाणी जे तापमान आहे ते मुंबईमध्ये नोंद केलं जात आहे। तर आज महाराष्ट्रातून देखील 42 अंश सेल्सिअसपर्यंत जे तापमान आहे ते देखील या ठिकाणी नोंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबईकर नागरिकांना बाहेर पडताना आरोग्याच्या दृष्टीने काळजी करण्याचं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। प्रशासनाच्या माध्यमातून आता या संदर्भात काय पावलं उचलली जात आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरत असताना रस्त्यावरती पडणाऱ्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणात जे टायरचे निशाण आहेत ते आता उमटू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे रस्त्याचं देखील एकच नुकसान आहे ते होताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।